श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अमावस्येपासून कर्पूर होमची सेवा चालू आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृताचं पठण चालू आहे. तर सकाळी छान असं कर्पूर होम घेते. तर अशा वेळेस मी त्राटक करायची मला या दिवसापासून सवय लागलेली आहे. तर त्राटक म्हणजे काय, तर जी आपण ज्योत प्रज्वलित केलेली आहे तिच्याकडे एकसारखं टक लावून बघणं. जोपर्यंत आपल्या डोळ्यात पाणी येत नाही ना तोपर्यंत आपण बघायचं. जेव्हा डोळ्याला आपलं पाणी येईल तेव्हा डोळे आपले बंद करायचे आणि आपल्या डोळ्याच्या वरती ज्या भुवया आहेत त्या भुवयांच्या मधोमध जिथे आपण टिकली लावतो तिथे आज्ञाचक्र असते. तर त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एक छोटीशी ज्योत ही प्रज्वलित दिसते आणि ती प्रज्वलित ज्योत 3 कलरची असते. एक निळा, एक पिवळा आणि एक थोडीशी लाल असते. तर आपल्याला कोणती ज्योत दिसते हे त्याच्यावरून आपलं स्वभाव हा ठरत असतो. आणि मला आज एवढा सुंदर त्याच्यामध्ये अनुभव आला की ती ज्योत जळत होती त्यामध्ये मला साक्षात दत्त महाराजांची खूप सुंदर मूर्ती दिसलेली, त्रिशूळ दिसलेलं. आणि मला एक आश्चर्य वाटलं की बाबा मी गुरुचरित्राचं पारायण आज म्हणजे करत नाही आहे. सध्या मी स्वामी महाराजांचं 11 दिवसाचं पारायण करत आहे आणि तेच स्वामी महाराज आणि दत्त महाराज हे एकच आहे. कुठे ना कुठेतरी आपल्याला एवढे सुंदर अनुभव येतात आणि महाराज आपल्याला आपल्यासोबत असल्याची प्रचिती देते. यापेक्षा सुंदर अनुभव काहीच नाही. आणि संध्याकाळी छान असं स्वामी महाराजांच्या दर्शनाला जात असतो आणि गुरुचरित्राचं पारायणाचं तिथे चालू आहे. तर मी साधारण 2012 साली पहिलं पारायण हे स्वामींच्या मठात केलेलं आहे. त्यानंतर माझा योग काय मठात आलाच नाही, तर घरीच ही माझ्याकडून सेवा होते. महाराजांचं छान असं दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर येतो मग दत्त महाराजांच्या दर्शनाला. तर बराच वेळ तिथेच थांबलेलो कारण पाऊस इतका पुष्कळ आलेला. तर मुलांनी अक्षरशः छत्री घेऊन बसलेलं आणि जरा वेळ आम्ही थोडंसं वाट पाहिली आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. अशा प्रकारे सुंदर आज महाराजांच्या कृपे